डोंबिवलीतील खराब रस्त्यांमुळे 3 गंभीर अपघात, एका महिलेचा मृत्यू, एका वयोवृद्धेचा हात फ्रॅक्चर तर 12 वर्षाची मुलगी जखमी। घटनेमुळे नागरिकांमध्ये संताप। नाशिकच्या सिडको वसाहतीत राहणाऱ्यांना दिलासा। सिडकोची लीज घरे फ्री होल्ड करण्याची सिडकोचे अध्यक्ष संजय शिरसाट यांची घोषणा। 99 वर्षांच्या लीजऐवजी संपूर्ण मालकी घर मालकाला। सिडकोच्या घरांची 7 ऑक्टोबरला लॉटरी, आधीची 2 ते 5 ऑक्टोबर दरम्यानची लॉटरीची तारीख पुढे ढकलली। सिडकोच्या 26,000 घरांची लॉटरी 7 ऑक्टोबरला। मुंबईत सप्टेंबर महिन्यात 9,111 घरांची विक्री, गृहविक्रीतून मुद्रांक शुल्काच्या रूपात राज्य सरकारला मिळाला 876 कोटी रुपयांचा महसूल। नवरात्रीत रात्री 12:15 पर्यंत मेट्रो धावणार, तर अंधेरी गुंदवली दरम्यान 7 ते 11 ऑक्टोबर दररोज 12 अतिरिक्त फेऱ्या चालवण्याचा मेट्रो प्रशासनाचा निर्णय। नाशिकच्या सप्तशृंगी गडावर नवरात्रोत्सवाची तयारी पूर्ण, मंदिराचा गाभारा चांदीच्या महिरपीनं सजला। गर्दी टाळण्यासाठी मंदिर प्रशासनाकडून विशेष उपाययोजना। नवरात्रोत्सवानिमित्त नंदुरबारमधल्या देवीच्या मंदिरांना आकर्षक सजावट, जिल्ह्यातील आदिशक्तीची मंदिरं विद्युत रोषणाईनं उजळली। मुंबईतील रस्त्यांच्या सिमेंट कॉन्क्रिटीकरणाच्या कामांना सुरुवात, गुणवत्ता तपासणीसाठी IITची नेमणूक। IITनं गुणवत्ता तपासणी काटेकोरपणे करावी, महापालिका आयुक्त भूषण गगणारी यांचे आदेश। बदलत्या वातावरणामुळे मुंबईत हिवताप आणि डेंग्यूच्या प्रादुर्भावात वाढ, सप्टेंबरमध्ये हिवतापाचे 1,261 रुग्ण तर डेंग्यूचे 1,456 रुग्ण। ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प आजपासून पर्यटकांसाठी खुला, पावसाळ्यात 1 जुलै ते 30 सप्टेंबरपर्यंत ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी बंद होता। ताडोबा व्याघ्र प्रकल्पाच्या सफारीसाठी सचिन तेंडुलकर दाखल, 3 महिन्यानंतर ताडोबा व्याघ्र प्रकल्प पर्यटकांसाठी खुला। इलेक्ट्रिक वाहनांना प्रोत्साहन देण्यासाठी 1 ऑक्टोबरपासून PM D-Drive योजना लागू, योजनेसाठी सरकार 10,900 कोटी रुपये खर्च करणार। शिवनेरी ST मध्ये आता शिवनेरी सुंदरी बसमधील प्रवाशांना मदतीसाठी शिवनेरी सुंदरी नेमणार, हवाई सेवेच्या धर्तीवर ST महामंडळाचा निर्णय। पंतप्रधान नरेंद्र मोदी यांचा 5 ऑक्टोबरला घोडबंदर इथल्या कासारवडवली भागात दौरा, या पार्श्वभूमीवर घोडबंदर मार्गावर अवजड वाहनांना बंदी। महात्मा गांधींच्या जयंतीनिमित्त राजघाटावर जाऊन राहुल गांधींनी घेतलं गांधीजींच्या स्मृतीस्थळाचं दर्शन, तर विजय घाटावर लाल बहादूर शास्त्रींनाही राहुल गांधींकडून नमन। महात्मा गांधींच्या 155वी जयंती, पंतप्रधान नरेंद्र मोदींनी राजघाटावर गांधीजींच्या स्मृतीस्थळांना वंदन केलं। गांधी जयंतीनिमित्त आज पंतप्रधान नरेंद्र मोदी स्वच्छ भारत दिवस कार्यक्रमात सहभागी होणार। मोदी ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।